रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण जो फ्लॅट काढतोय तो कोलशेतला काढतोय। कोलशेत ते ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 7 किलोमीटर अंतरावरती कोलशेतला खूप चांगलं मोठं, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चांगल्या मोठे प्लेग्राऊंड आहे किंवा फुटबॉल ग्राउंड आहे, क्रिकेट ग्राउंड आहे, जिथे चांगल्या पद्धतीच्या अम्युनिटीज सगळ्या पद्धतीच्या आहेत। स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, बिल्डिंगला ओसी सीसी कोणत्याही बँकेकडनं तुम्ही लोन वगैरे सगळ्या काही गोष्टी घेऊ शकता। मोठं टाउनशिप असणारं खरं तर हे प्रोजेक्ट असणार आहे, ज्याच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पद्धतीची बँक आहे, हॉस्पिटल आहे, मेडिकल स्टोअर्स आहेत, म्हणजे सगळ्या इत्तंभूत सुखसुविधा तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर गेल्यानंतर कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये येण्याच्या अगोदरच तुम्हाला सगळ्या, आणि सिक्युरिटी म्हणा त्या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीच्या सुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की असणार आहेत। आणि विशेष म्हणजे याचा जो मेंटेनन्स आहे, याचा मेंटेनन्सही तुम्हाला एक साधारणतः 7,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। आणि याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर युजेबल कार्पेट 670 670 याच्यासोबत एक कार पार्किंग असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटचं लेआउट तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 AC सुद्धा मिळणार आहेत। आणि ज्यावेळेला आपण हा बाहेर जाणार आहोत, म्हणजे घराच्या बाहेर जाताना हा साऊथ वेस्ट असणारा फ्लॅट असणार आहे। बाहेर ज्यावेळेला जाणार त्यावेळेला साऊथ वेस्ट असेल आणि आतमध्ये त्यांना नॉर्थ ईस्ट असणारा हा फ्लॅट असणार आहे। ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, आणि ह्या साईडला जरी आपण बघितलं तर तुम्हाला इकडे पण असे 2 फ्लॅट, टोटल एका फ्लोअरवरती 6 फ्लॅटचं प्रावधान असणार आहे। आणि लिफ्टचा जर विचार केला तर 2 लिफ्टचं प्रावधान पण ह्या घरामध्ये आहे। हे जे 2 घरं आहे, ह्या 2 घराच्या मध्ये जर तुम्ही बघितली तर एवढी मोठी जागा आहे जी तुम्हाला हे दोघांना मिळून अशी वापरायला नक्की मिळू शकते। आणि ज्यावेळेला घराच्या आपण आतमध्ये येतो त्यावेळेला तुम्हाला इथे स्टोरेजसाठी खूप मोठी अशी जागा उपलब्ध असणार आहे। आणि आता हा घरामध्ये तुम्ही आल्यानंतर इमिडिएटली जर आलात तर तुम्हाला इथं असं मोठं किचन असणार आहे, जे L शेपमध्ये असणार आहे, जिथे गॅसची पाईपलाईन आलेली आहे, गॅसचं मीटर आलेलं आहे, क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। आणि जर आपण ह्या साईडला जर आपण आलो तर इथे हे प्लंबिंग वर्क कव्हर करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे याचा काय तुम्हाला वापर होणार नाही। पण इकडे जर आलात तर तुम्ही मंदिर बनवू शकता, किंवा मग समजा तुमच्या किचनमधलं जर काही स्टोरेज, डाळी दुळी पीठ वगैरे ते सगळं काय करायचं म्हणलं तुम्ही ह्या साईडला सगळं लावून ठेवू शकता। आणि इथे फ्रीजसाठी प्रावधान आहे। आणि नंतर जेव्हा आपण ह्या घराच्या किचनच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला असा चांगला मस्त मोठा हॉल मिळतो, जो हॉल तुम्ही बघू शकता। ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशन असणारा हा तुम्हाला हॉल आहे। समोर जर बघितलं तर दुसरीच ह्याच कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला समोरची बिल्डिंग समोर मात्र दिसते। आणि खाली जर बघितलं तर तुम्हाला मात्र तुमच्याच कॉम्प्लेक्सचे असणारे इंटरनल जी गार्डन आहे ते गार्डनही तुम्हाला तुमच्या घरामधनं, तुमच्या ह्या खिडकीमधनं, हॉलच्या खिडकीमधनं प्रॉपरली दिसते। ह्या फ्लॅट जो आहे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला एक वरती हिताची कंपनीचा एक AC आहे। आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला किचन डायनिंगसाठी स्पेस दिलेला आहे, हा डायनिंगचा स्पेस असणार आहे। आणि त्याच्या जस्ट डायनिंगच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला एक लहान मुलांसाठी एक रूम आहे, ज्याच्यामध्ये इथे पण एक हिताचीची AC आहे। आणि इकडनं पण ही खिडकी जर ओपन केली तर तुम्हाला समोरच्या बिल्डिंगचा व्ह्यू आहे, खाली बघितलं तर गार्डनचा व्ह्यू आहे। आणि अशा पद्धतीचा हा छोटा बेडरूम आहे जो लहान मुलांचा आहे। आणि इथे कपाट बनवण्यासाठी प्रॉपर एक तुम्हाला जागा मिळते। बेडरूमची साईज जर बघितली तुम्हाला जाणवेल खूप मोठी आणि खूप प्रशस्त तशी आहे, खूप प्रशस्त नाही पण त्यातली त्या चांगल्या पद्धतीची आहे। आणि नंतर जर आपण ह्या बाहेर आल्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला परत इकडे पण एक स्टोरेज दिलेलं आहे, जिथे तुम्ही इथे भगवंताचं मंदिर बनवायचं तर भगवंताचं मंदिर बनवा, किंवा इथे तुम्हाला काही स्टोरेजचा विषय करायचा तर स्टोरेजचा विषय स्टोअर पण काय करू शकता। अशा पद्धतीचं तुम्हाला इथे एक वेगळं प्रावधान आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथे परत तुम्ही आला तर इथं कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं आहे सुंदर आणि मोठं, हे मात्र खूप मोठं आणि प्रशस्त आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला तुम्ही इकडे जर आला तर तुम्हाला इथं वॉशिंग मशीनसाठी एक वेगळा पॉईंट मात्र प्रॉपर दिला गेलेला आहे। असा हा इथे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी हा वेगळा एक असा पॉईंट दिलेला आहे। आणि जेव्हा आपण ह्या कॉमनमधनं बाहेर येणार आहात तर कॉमनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक मोठं चांगलं प्रशस्त असं एक बेडरूम असणार आहे। हे बेडरूम जरी तुम्ही बघितलं तर ह्या बेडरूमचं पण तसंच आहे की इकडनं जर तुम्ही इकडे बाहेर बघायचं म्हटलं तुम्हाला समोर बिल्डिंग दिसते आणि खाली बघितलं तर गार्डन दिसतील। बिल्डिंग जर तशी बघितली ग्राउंड प्लस तशी 28-29 माळ्याची बिल्डिंग आहे। आणि आपला फ्लोअर जो आहे तो, आपला जो फ्लॅट आहे तो मिडल फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे। आणि हा तुमचा इथे कपाटासाठी इथे तुमची जागा असणार आहे। कपाटाच्या जस्ट ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला प्रॉपर एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला तुमचं एक मोठं चांगलं प्रशस्त आणि ते दिलेलं आहे। आणि ACचे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे आलात तर तुम्ही ACचे जे तुमचे आउटलेट्स आहेत ते इथं सेट करून ठेवलेले आहे। अशा पद्धतीचा हा खरं तर 2 BHKचा फ्लॅट आहे।
जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा म्हणलं तर हा फ्लॅट आपण नक्की दाखवू शकतो आणि जर ह्या मालकांनी जर किमतीचा विचार जर केला तर किंमत मात्र ह्या मालकांनी 1,05,00,000 रुपये ह्या फ्लॅटची किंमत ठेवताना ठेवलेली आहे. जर समजा पटलं तर आपण इथे अजून त्याच्यात रेट कमी करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. अशाच पद्धतीचे आपल्याकडे अजून वेगळे पण फ्लॅट इथे उपलब्ध आहेत. जर आमचे फ्लॅट तुम्हाला आवडत असतील किंवा जर तुम्हाला घ्यायचे असतील तर आम्हाला फोन करा. तुम्हाला फ्लॅट आम्ही नक्की दाखवू. मात्र तेवढं कमेंट्स करा, जेणेकरून शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आम्ही रोज तुमच्यासाठी नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे घरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करत राहू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.